नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज मी एक आळकुड्यांचा तुम्हाला प्रकार दाखवणार आहे आणि तो प्रकार म्हणजे आळकुड्यांच्या थापट्या. एकदम चटपटीत आणि सुंदर टेस्टी होतात. त्यासाठी इथे मी या आळकुड्या घेतलेत आणि ह्या मी आधी स्वच्छ धुवून घ्या, आणि ह्या जमिनीत असतात की नाही, त्यामुळे त्याला माती वगैरे भरपूर असते. तर त्या स्वच्छ मी 2-4 पाण्याने धुवून घेतलेत. आणि आपण बटाटे कसे उकडवतो कुकरमध्ये, भातावर वगैरे जेव्हा ताटली ठेवून उकडवतो, त्याप्रमाणे आता मी ह्या खूप आहेत म्हणून अशा घेतलेत वाडग्यात. पण ह्याच्यात आपण पाणी घालणार नाही, आपण डायरेक्ट या कुकरातच खाली पाणी घालणार आहोत. आणि मग हे भांड नुसतं कुकरमध्ये ठेवून ह्या आपण 3 ते 4 शिट्या करून घेणार आहोत. हे बघा, वरण भात वगैरे लावताना आपण जसं कुकरच्या खाली इथे पाणी घालतो तळात, तसं मी हे पाणी घातलंय. आणि आता हा आळकुड्यांचा वाडगा मी यामध्ये असा ठेवणार आहे आणि 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे. ह्या आळकुड्यांच्या वाडग्यात मात्र पाणी घालायचं नाहीये, हे डायरेक्ट असंच ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं. तर आता मी ह्याच्या 3 ते 4 शिट्या करून घेते आणि नंतर आपण त्याची पुढची कृती बघूया. ह्या आता आळकुड्या मी 4 शिट्या करून घेतलेत आणि आता या थंड पण झालेत. आता मी ह्या आपण बटाटे कसे उकडलेले सोलतो तशा या मी सोलून घेणार आहे. आणि तशा सगळ्याच आपल्याला या सोलायच्यात. आता बटाटा सोलतो तशाच सोलायच्या, साल निघतं छान याच. आता मी या सगळ्या अशाच पद्धतीने सोलून घेते. ह्या आता आळकुड्या आपल्या सोलून झालेत आणि ज्या छोट्या छोट्या बेताच्या आहेत अशा त्या मी तशाच ठेवणार आहे. आणि ह्या मोठ्या आहेत तर ती एवढी मोठी काही आपण अशी दाबून करणार नाही, म्हणून मी याचे 2-2 तुकडे करून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, असा हा प्रत्येक तुकडा आळकुडीचा घ्यायचा आणि असा आपल्याला हातावर असा दाबायचा. हा बघा, असा दाबून घ्यायचा. असा दाबून घ्यायचा म्हणजे चपटा करून घ्यायचा. असे मी हे करून घेते. आळकुडी जर चांगली शिजली असेल तर आपल्याला ती दाबून पटकन अशी करता येते. हे बघा, मी असे या हातावर दाबून करते म्हणून मी त्याला थापट्या नाव ठेवलंय. मी थापट्या म्हणते. तुम्हाला जर काही वेगळं नाव द्यायचं असेल तर देऊ शकता, किंवा तुम्ही अजून काही याला वेगळं म्हणत असाल तर मला कमेंट करून कळवा. पण अनेक वर्ष आम्ही म्हणजे मी त्याला आळकुड्यांच्या थापट्याच म्हणते. आता ह्या आळकुड्या मी हातावर चपट्या करून घेतलेत आणि ह्याला आकार उकार असा काही नाही. तुम्ही म्हणाल गोलच पाहिजे का? गोल नाही, जी जशी आळकुडी असते तशीच हातावर अशी दाबून घ्यायची. आणि नंतर त्याच्यावर आपल्याला हे आता तिखट आणि सेंदेलोण आणि पादेलोण हे आपल्याला मीठ हे पेरायचं आहे चवीसाठी. आता मी असं चिमटीने हातानेच प्रत्येक आळकुडीवर असं पेरणार आहे आणि प्रत्येक आळकुडीवर ते पडलं पाहिजे. हे साधं लाल मिरचीचं तिखट आहे आणि ते तुम्हाला जसं हवं असेल तिखट वगैरे त्याप्रमाणे तुम्ही हे पेरा, कमी जास्त. खूप छान प्रकारे ह्या आणि झटकन होणारा आहे. तुम्ही जरी वरण भात कधी लावतोच म्हणजे आपण रोज, तेव्हा जरी आळकुड्या एखाद्या ताटलीवर अशा उकडायला ठेवल्या तरी पण त्या आपाप म्हणजे उकडून आपल्याला मिळणार. आणि मग नंतर तुम्ही हा प्रकार करू शकता. म्हणजे एकदम करण्यासाठी सुद्धा सोपं आहे आणि जेवणात साईड डिश म्हणून आपण हे पटकन करू शकतो आणि चवीला पण हे खूप छान लागतं. आता हे तिखट पेरून झालंय. आता मी हे शेंदेलोण आणि पादेलोण हे पण असं पेरणार आहे. आणि तुम्ही याला काला नमक म्हटलं तरी सुद्धा चालेल. काला नमक म्हणून जे मीठ मिळतं ना तेच हे मीठ आहे, पण साध्या मिठापेक्षा ह्याची चव खूप छान लागते म्हणून शक्यतो हेच पेरायचं. हे बघा, हे मीठ आणि तिखट आपलं हे लावून झालं याला. आता मी ही प्रत्येक हा पीस उलटा करणार आहे. असा उलट्या करून घ्यायच्या आणि त्या बाजूनी पण आपल्याला लावायचं आहे. आणि अगदी नॉमिनल पेराचं, कारण मीठ खारट असतं की नाही, मग त्याची चव फक्त आपल्याला लागली पाहिजे. ते खारट लागतं का मग इतपत पेरायचं.
आता हे असंच दुसऱ्या बाजूनी पण मी लावून घेते. हे बघा, ते तिखट आणि मीठ आपलं ह्याला लावून झालेलं आहे, दोन्ही बाजूनी लावून झालंय. आणि आता मी या तव्यावर शॅलो फ्राय करणार आहे. आपल्याला थोडं थोडं तेल असं घालायचं आहे आणि मग त्याच्यावर ते टाकायचे. वांग्याचे काप वगैरे करतो की नाही आपण, तसेच हे करायचे. आता या तव्यावर मी थोडस तेल घालून घेते आधी. तर कालथ्याने मी या तव्याला लावून घेते. आता ही एक काळकुडी आपल्याला तव्यावर ठेवायची. छान चविष्ट कुरकुरीत अशा होतात. करायला एकदम सोपं आहे आणि चटपटीत. पावसाळ्यात पण या आळकुड्या वगैरे खूप चांगल्या मिळतात बाजारात. आणि आळकुड्यांची भाजी वगैरे आपण करतो, पण हा थोडा वेगळा प्रकार आहे. हे बघा, हा तवा मोठा असल्यामुळे सगळ्या आपल्या आळकुड्या एकाच तव्यावर राहिल्या. आणि एकदा तवा तापून झाल्यावर हा गॅस मी बारीकच ठेवलेला आहे आणि त्यामुळे मग त्या छान कुरकुरीत होतात. मोठा गॅस ठेवला तर त्या कुरकुरीत होणार नाही. मंद गॅसवरच करायच्या. आणि मोठा गॅस जर ठेवला तर ते आपण तिखट पेरलाय वर, ते सुद्धा मग जळू शकेल. एका बाजूने थोड्याशा शेकून झाल्या की आपण अलगद अशा त्याला उलट्या करून घेऊया. हे बघा, छान खरपूस गोल्डन रंग येईपर्यंत त्या अशा आपल्याला परतून घ्यायचे. आता उलटून झाल्यावर थोडस तेल मी परत घालते, म्हणजे ते छान कुरकुरीत होतील. हे बघा, दोन्ही बाजूनी उलट पालट करून या गोल्डन कलर मध्ये आपण या भाजून घेतलेल्या आहेत छान. मग कशी वाटली ही आळकुड्यांच्या थापट्यांची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही करून तर बघाच एकदा नक्की. आणि शेअर आणि लाईक पण नक्की करा. आपण एकदा परत भेटूया असंच एका छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.